सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, सध्या ही रणधुमाळी लोकसभेची आहे। या लोकसभेच्या रणधुमाळीत सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ जालना मतदारसंघ आहे। जालना मतदारसंघात महत्त्वाचा कशामुळे की तिथे एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व असणारे सरपंच मंगेश साबळे हे उभे आहेत। मित्रांनो, मंगेश साबळे यांनी वेळोवेळी नुसता मराठा समाजासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी त्यांनी त्यांच्या गावाच्या परिसराचा विकास केलाय। म्हणून जालनेकरांनी ह्यावेळेस मंगेश साबळे यांना पसंती दर्शवी व प्रस्थापितांना धडा शिकायची योग्य वेळ जालनेकराला ही चालून आलेली सुवर्ण संधी आहे। तसं पाहता सत्तेत असणाऱ्यांनी 10 वर्षे जालन्याचा सोडा प्रॉपर सिटीचा पण खेड्यापाड्यातला विकास काही केलेला नाही आहे। आणि मंगेश साबळे हा धडपड करणारं व्यक्तिमत्व जालनेकरासाठी या खासदारकीला बहुमताने विजय करून गोरगरिबाची समस्या, गोरगरिबाची जाण असलेला माणूस गोरगरिबाची समस्या मांडण्यासाठी या देशाच्या सर्वोच्च सदनात पाठवा, ही एक जालनेकराला विनंती। आणि दुसरा प्रश्न, मराठा समाज मंगेश साबळेच्या पाठीशी आहे का नाही, किंवा जरांगे पाटील यांनी सांगितले नाही? जरांगे पाटलांनी कोणालाच सांगितलेलं नाही। जरांगे पाटील कोणाचं नाव घेणार नाहीत, पण त्यांनी चालता सांगितले समाज निर्णय घेईल। मग हा निर्णय समाजाचाच असेल, त्याच्यावर कोणी प्रतिक्रिया देईल नाही देईल, मी एक समाज म्हणून मला वाटते जरांगे पाटलांनी जरी नाही सांगितलं पण समाज म्हणून माझं कर्तव्य मंगेश साबळे यांना मतदान करणं, असं प्रत्येकाने समजून या नवचेहऱ्याला शक्ती द्यावी आणि येणाऱ्या लोकसभेला प्रचंड मताने विजयी करावे अशी पुनश्च विनंती करतो। व त्यांचा निशाणी पाना या चिन्हावर बहुसंख्य मतदान करून सहकार्य करावे। धन्यवाद।